कडून आणि 500 नक्कीच प्रांशी रुपेश ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 आपण देऊयात. वेल प्लेड. बर्थडे बॉय, वाढदिवसाच्या तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत चिन्मय. विश यू मेनी मेनी हॅपी ऑफ द डे. सो मॅचला झाली सुरुवात. आजचा अंतिम महामुकाबल्याला सुरुवात होते आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि मायक्रोफोनवरती ऐकूया आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक चंदू शेट्टे सर यांचा दमदार आवाज ऐकूया या अखेरच्या महामुकाबल्यामध्ये. थँक्यू. इट्स ओव्हर टू यू चंदू शेट्टे सर. धन्यवाद. प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतात. श्रेयस 11 दाटाव आणि दिशा अकॅडमी दाटाव या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या टीमच्या संघ मालकाला शुभमकर मँगो फार्म नर्सरी संभेचे श्री रुपेशजी नंदकुमार सानप यांच्या वतीने आकर्षक इंडोर प्लॅन्ट बक्षीस दिला जाईल. आणि इकडे एक मोठा फटका खेळलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न होता परंतु तो असफल ठरतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. इकडे नाहीये आणि त्यामुळे 2 धावांची पेनल्टी आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला प्रतिनिधी इकडे पाठवा. सर बॉल किती झाले तिकडे कळवा. हा 4 चेंडूंचा खेळ झालाय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. अतिशय चांगले आणि दर्जेदार मॅचेस पाहायला मिळत आहेत. टप्प्याचा बॉल त्याच्यावरही हल्ला चढवलाय. काय पूल केलाय ओमकार सानप यांच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार. षटकार. याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल काही थांबायला तयार नाहीये. सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा आणि पहिल्याच षटकात काय बॅटिंग केली जाते. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी ओम दिशा अकॅडमी संघाचं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे 20. सानपचा अगदी आपला उंचीचा वापर करत असताना चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक, अगदी बॉटम हँडचा वापर चांगला केला गेला. चांगली बॅटिंग आणि ड्रीम स्टार्ट, खऱ्या अर्थानं स्वप्नवत सुरुवात इकडे मात्र केली जाते. टीमला चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी सुरुवात अपेक्षित आहे आणि ती सुरुवात आपण पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. खूप चांगली सुरुवात होताना पाहिल्या मिळाली. या ठिकाणी ओम 11 दिशा अकॅडमी राकेश मस्कर आणि ओम मस्कर यांच्या मालकीची टीम आहे. संघ मॅनेजर म्हणून नरेश मस्कर यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला श्रेयस 11 दाटाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि उमेश भोगटे साहेबांची टीम आहे आणि सचिन जाधव आणि उदय शेळके टीमचे व्यवस्थापक देखील आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा. याच गतीने धावा आल्या तर 120 सुद्धा होऊ शकतील परंतु क्रिकेटचा खेळ आहे. काय होईल याचा नेम नाही. आणि त्या स्ट्राईकवर जर पाहिलं तर ऋतिक येत आहेत ओमकार यांची साथ देण्यासाठी. समोर अमितचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा पुढे केला होता आणि थोडासा दूरवरून देखील खेळण्याचा प्रयत्न झाला आणि कारण थोडेसे मागे हटून खेळण्याच्या प्रयत्नात हा चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. रोहा तालुका प्रीमियर लीगने तिसऱ्याच पर्वात सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. एक चांगलं दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे आणि म्हणून मी तेजस आणि संपूर्ण कमिटीचा पुन्हा एकदा आभारी असेल. एक दिवस का होईना लगातार तिसऱ्या वर्षी मलाही संधी या स्पर्धेचा घटक होण्याची मिळाली त्याबद्दल. यावेळेला फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळतायत. एक धाव तिकडे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु तिकडे पुन्हा होते मिक्स फील्ड आणि काही चेंडू सीमारेषा पार.
तर तिकडे मिसफिल्ड होतीये. चौकार आला, धावा येतात, धावा बनल्या जातात आणि टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. हर्षलजी, आज मोठमोठ्या धावसंख्या पाहायला मिळतात, परंतु त्याचा पाठलागही पाहायला मिळतोय किंवा त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. सगळ्या टीम अगदी बॅलन्स बनल्यात आणि त्याचमुळे क्रिकेटमधील चुरसही पाहायला मिळते. एखादा संघ जर वर खाली झाला तर मॅच एकतर्फी होतात, परंतु इकडे प्ले डाऊन झालेत बॅटर. बॅटची कडा घेत बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय आणि पहिला धक्का, पहिली विकेट आली या ठिकाणी. खेळाडू बाद. जे साऊंड सिस्टीम आहे, संपूर्ण डीजेची व्यवस्था चिरंजीव भिंगारे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे जशी, आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 मात्र या ठिकाणी अमित यांचं मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. चिरंजीव भिंगारे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय, परंतु ओमकार सानप यांनी चांगली कामगिरी केली आहे. खामगावचे खेळाडू ओमकार यांना आपण पाहतोय आणि यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु बॅटरला परतावं लागेल माघारी. दांडी 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 गुल. थँक्यू डीजे. ज्या वेळेला 3 स्टंप सोडून ते व्हाईट लाईन पर्यंत गेले होते स्टफलोत, आणि तदनंतर बघता बघता चेंडू अगदी स्टंप मध्ये फेकला गेला. हुशार आहेत, चालाक आहेत आणि अमित सुतार या गोष्टीसाठी ओळखले जातात आणि म्हणूनच का होईना श्रेय 11 धाटाव या टीमचं कर्णधारपद त्यांच्याकडे आहे. अर्शल, कशा प्रकारे माहोल आणि कशा प्रकारे चर्चा या स्पर्धेची अख्ख्या तालुक्यात आहे? खूप चर्चा, कारण की आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावातील एक एक खेळाडू आहे आणि मग त्या गावातील खेळाडू ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतोय ना, त्या गावचे समर्थक पूर्णपणे इथे उपस्थित राहतात आणि ज्यांना यायला मिळत नाहीये ते रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती जोडलेत. पण रोहा तालुका या प्रीमियर लीगची चर्चा अखंड पूर्ण रायगडभर आपल्याला पाहायला मिळते. आज जी गर्दी मी पाहतोय ना, म्हणजे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा शेवटच्या दिवशी सुद्धा गर्दी होत नाही, एवढी गर्दी आज या ठिकाणी पाहायला मिळते. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. तर शेवटच्या दिवशी एक वेगळाच माहोल असेल. म्हणजे रोह्यात क्रिकेट प्रेम बरंच आहे आणि इकडे क्रिकेट प्रेमी यूट्यूबवर तर मॅच पाहतात, परंतु जास्त विश्वास मैदानात येऊन क्रिकेट पाहण्यावर ठेवतात. परंतु रोह्याचा आणखीन एक पॅटर्न आहे, मैदानात येऊन मॅच पाहायची परंतु आपल्याच बाईकवर बसून बघायची. हे सुद्धा इकडे सगळं वेगळे पण पाहायला मिळत आहे. ओहो, हा बॉल कळलाच नाही, अगदी खोलवर टाकला. पाहत राहिले या बॉलकडे, ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला आणि त्या कमी गतीने पुढे आला होता बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. निश्चितपणे आपण पाहतोय मनोबल वाढलाय, कॉन्फिडन्स लेवल खूप हाय झाली आहे बॉलिंग करताना अमित सुतारची. पहिला बॉल डॉट टाकला, दुसरा तिकडे चौकाराला लगातारच्या 2 विकेट मिळाला आणि त्याही मोठ्या सफलता, आणि तदनंतर आता पुन्हा डॉट टाकलाय. चांगल्या रीतीची गोलंदाजी थांबवण्याचा कारनामा झालाय मैदानावरती. 24 धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा. यावेळेला स्ट्रोक खेळायचा होता मिड विकेटला, जातोय मिड ऑफला, फेकी करण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत एक धाव मिळेल. काय षटक टाकलंय, या षटकामध्ये विकेटही आली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धावाही फक्त 5च आलेल्या आहेत. अमितच्या षटकाने कमबॅक केलंय. 2 ओव्हर नंतर 25, 2 विकेट. यस, निश्चितपणे पहिल्या ओव्हरमध्ये 20 आला, त्यावेळेला प्रोजेक्टर स्कोरचा आपण विचार केला तर 120 पर्यंत दाखवत होता. पण त्याच वेळेला आता दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना, 5च धावा आल्या, त्याच मॅचची स्थिती बदलली आहे आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर 2 षटका अखेर 25 वरती 2 सध्याची स्थिती या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. थोडे लडखडतात आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर जास्तीचा फायदा या गोष्टीचा झाला श्रेय 11 धाटाव टीमला की ओमकार सानप पूर्ण 6च्या 6 बॉल नॉन स्ट्राईक एंडलाच होते.
या स्पर्धेत जर पाहिलं तर रोहा स्पोर्टच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर षटकार चौकार हे देखील खेळल्या गेलेल्या आहेत. हे सगळं काही रोहा स्पोर्ट्सवर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज या सगळ्या योगेशजी गंबे आपणास आणि आपल्या टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आशिष असतील, सतीश असतील आणि सगळी टीम खूप चांगलं कामगिरी करते. गेल्या वर्षी जर पाहिलं तर ग्राफिक्स आपण आणले होते आणि यावर्षी लाईव्ह कव्हरेज घेऊन आलात, तर हा एक वेगळा आविष्कार आहे. आणि योगेशजी गंबे आमचे मित्र आणि त्यांना आणि त्यांच्या टीमला रोहा स्पोर्ट्स आज रोह्यामध्ये लाईव्ह कव्हरेज करत आहे. परंतु तोही दिवस दूर नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर रोहा स्पोर्ट्स हे नाव तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे योगेशजींना देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. रोहा तालुका प्रीमियर लीगलाही खूप साऱ्या शुभेच्छा. कारण ही स्पर्धा देखील एक क्रांतिकारी ठरली आहे. कारण तालुक्यातील विविध गावांना एका मंचावर आणि एका टीममध्ये आणण्याचं काम या स्पर्धेने केलंय. यावेळेला बिग हिट घेतला बॉल आणि दिला फेकून, मात्र या ठिकाणी लांबलचक 6 धावा षटकार. काय बॅटिंग केली जाते. ब्रजेश वरणकर गोलंदाजीसाठी आले आणि त्यांचं मात्र स्वागत केलं षटकारानं बॅटर अजय साळवी. 31 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. रोहा स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे. मैदानावर देखील सगळ्यांचं स्वागत असणार आहे. अजय साळवी आणि जोडीला जर पाहिलं तर ओमकार सानप यांना आपण पाहतोय आणि त्यांना थांबवण्यासाठी प्रजेश यांना आपण पाहतोय. अजय या वेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न फसलाय. ओव्हर पिच बॉलला डोक्यावरून खेळायचं होतं लॉंग ऑफच्या, परंतु हातातच जाईल चेंडू लॉंग ऑफच्या आणि इकडे विकेट आली आहे तिसरी. आपल्याला पाहायला मिळत आहे 3 विकेट माघारी परतलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रोहन सानप ओमकार सानप मैदानाच्या आतमध्ये 2 बंधूंची जोडी आहे. त्यांना रोखण्यासाठी प्रजेश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. ओव्हर नंबर 3 आजच्या दिवसातील शेवटचा सामना. सकाळी स्पर्धा वेळेत चालू झाल्यानंतर वेळेत संपते सुद्धा आयोजन कमिटीने दाखवून देखील दिले. यावेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलवर स्ट्रोक तर चांगला खेळलाय. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतायत. लगेच थ्रो केलाय. 1 पेक्षा जास्त काही नाहीये तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अलीकडच्या कालावधीमधील क्रिकेटची बदललेली स्वरूप. एक कालखंड होता एकाच पद्धतीचं क्रिकेट खेळलं जायचं. त्यानंतर ग्रामीण क्रिकेट आलं, ओव्हर 40 क्रिकेट आलं, अंडर 19 क्रिकेट आलं, 2 गाव एक पद्धतीचं क्रिकेट आलं, तालुक्याचं क्रिकेट आलं, विविध विभागाचं क्रिकेट देखील पुढे येऊ लागलं. क्रिकेटचे फॉर्मॅट बदलले, परंतु क्रिकेटचा आनंद नाही बदलला. आणि त्यातल्या त्यात हे प्रीमियर लीगचे वारे संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत. तर रोहा का पाठी राहणार. रोह्याची देखील प्रीमियर लीग आली आणि ती सुद्धा मागील 3 पर्वामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी रोहा तालुका प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आपल्या भेटीला येत आहे. विविध प्रीमियर लीग, टेनिस क्रिकेटमध्ये जुन्नर प्रीमियर लीग नावाची क्रांती झाली. त्यानंतर जर पाहिलं तर विविध जिल्ह्यांच्या प्रीमियर लीग आल्या, मग तालुक्याच्या प्रीमियर लीग येऊ लागल्या आणि रायगडच्या तर प्रत्येक तालुक्याची प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग नंतर जर पाहिलं तर तालुक्याच्या प्रीमियर लीगला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे. आणि पर्यायाने एकच गोष्ट होते, तालुक्यातून नवीन टॅलेंट पुढे येऊ लागले. हर्षलजी निश्चितपणे आहे, कारण की ही संकल्पना याच गोष्टीसाठी आपण पाहतो. रोहा तालुका मित्र परिवारानं हे एक
मोठं योगदान दिलं खऱ्या अर्थानं. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम केलं जातं बघा. म्हणजे खेळाडूंना संधी निर्माण केली, एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण केला. पण या वेळेला काय केलं तर लगातारचे 3 विकेट किंवा मग लगातारचे 3 षटकार कोणी खेळाडू मारतोय तर त्याच्यासाठी सुद्धा कॅश प्राईज ठेवलं तेही कमिटीनं. हे प्रथमच आपण पाहतो पूर्णपणे रोहा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हे पूर्णपणे रोहा तालुका मित्र परिवारानं करून दाखवलंय. रोहा तालुका प्रीमियर लीग एक भव्य स्पर्धा. 32 धावा धावफलकावर. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. उत्तरच नव्हतं ओमकार यांच्याकडे या बॉलचं प्रजेशच्या आणि अगदी गोलंदाजांच्या दिशेने खेळलाय हा चेंडू, परंतु धाव घेण्याची कोणतीही संधी देखील दिली नाहीये. 32 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 3 सुरू असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्येवर नियंत्रण अमितने आणि आता जर पाहिलं तर प्रजेशने या दोघांनीही मिळवलेलं आहे. हा चढ उताराचा खेळ आपल्याला आवडतो आणि म्हणूनच तासनतास आपण मैदानात येतो आणि या खेळाचेच होतो. यावेळेला टपा नो बॉल मात्र इकडे घोषित करतायत पंच. धावसंख्या जर पाहिली तर आता स्टेपिंग तिकडे पाहायला मिळाली, 1ने पुढे जाईल. निलेशजी मालुसरे साहेब मुंबई पोलीस यांचं या रोहा तालुका प्रीमियर लीग साठी आगमन होत आहे. या सागरी मुंबई पोलीस तर त्यांचं या ठिकाणी मालुसरे साहेब आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. आपल्या सगळ्यांच्या या प्रेमामुळे सहभागामुळे किंवा या ठिकाणी येण्यामुळे या स्पर्धेचा दर्जा उंचावलेला आहे. यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती, बॉल थोडासा टर्नही झालाय. फ्री हिटच्या बॉलला मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलंय आणि एक चांगला बॉल या ठिकाणी सादर केलाय गोलंदाज प्रजेशने. धावफलक जर पाहिलं तर 33 वर स्थिरावलेला आहे. 2 षटकात धावसंख्येचा ग्राफ खाली येतो तुलनेने पहिल्या षटकाच्या. बॅटिंगसाठी ओम दिशा अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते श्रेयस 11 धाटावच्या विरुद्ध. एक चांगला आणि दर्जेदार क्रिकेट आज आपण इकडे पाहतोय. यावेळेला फटका खेळला खरा परंतु टायमिंग नाहीये. एसटी रक्षक पोहोचतायत तिकडे, बॉलवर नजर ठेवली, पकडलाय झेल आणि विकेट नंबर 4 इकडे येताना पाहायला मिळते. चौथा धक्का चेक करायचंय या ठिकाणी. पंचांकडे निर्णय केला निश्चितपणे ओव्हर स्ट्रिपचा हा बॉल नो बॉल असेल की नाही हे चेक केलं जाईल. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची आपण मदत घेतोय. घर बसला प्रेक्षक वर्ग ज्या वाहिनीवरती आपण रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती या मॅचचा आनंद घेतोय, एकदा आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून एक अशा पद्धतीच्या स्पर्धा सातत्यानं आपल्याला या वाहिनीवरती पाहायला मिळतील. सन्माननीय निलेशजी मालुसरे साहेब यांचा विशेष मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. मी विनंती करेन प्रशांतजी मडवी यांना आपण आपल्या शुभ हस्ते आपण निलेशजी मालुसरे साहेबांचा शुभ सन्मान. यस, योग्य चेंडू मैदानावरती आहे म्हणजे ओमकार सानप यांना मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. विकेट. ती 4 विकेट परतलेले आहेत माघारी. एका बाजूला जर पाहिलं तर श्रेयस 11 धाटाव पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला ओम 11 दिशा अकॅडमी या टीमला आपण पाहतोय. तुम्हा सर्वांचा लाडका आणि आवडता खेळ रोह्यामध्ये घेऊन आलाय. या खेळाची बातच नाही आहे. हा खेळ ज्यावेळेला तुम्ही खेळता, हा खेळ ज्यावेळेला तुम्ही पाहता, कोणताही रंगभेद नसतो, कोणताही जातीभेद नसतो, तुम्ही कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत हे कधीही पाहिलं जात नाही. तुम्ही श्रीमंत आहेत की गरीब हे सुद्धा पाहिलं जात नाही. इकडे तुम्ही क्रिकेटर म्हणूनच तुमच्याकडे पाहिलं जातं. जेवढ्या टाळ्या हिंदूंना पडतात तेवढ्याच टाळ्या मुस्लिमांना पडतात, तेवढ्याच टाळ्या मात्र इतर धर्मियांना देखील पडतात. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. गरीब असो किंवा श्रीमंत सगळ्यांना तेवढाच न्याय. श्रीमंत आहे म्हणून कधी झालंय का त्याला ओपनिंगला पाठवलंय? अजिबात नाही. हा खेळ सगळ्यांना सारखा न्याय देतो आणि म्हणूनच मला आवडतो आणि अख्खा
भारत देश या खेळाच्या प्रेमात देखील पडलाय. नाव आहे क्रिकेट, क्रेझी करून टाकलाय तो महामाला आणि आज हेच क्रिकेट घेऊन आलंय क्रिकेट प्रेमी रोहामध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ, 33 धावा. अद्भुत असा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा यष्टीरक्षकांच्या दिशेने जाणारा चेंडू पाहायला मिळाला. आपल्या भारत देशाची बातच न्यारी आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून मणिपूरपर्यंत प्रत्येक राज्याचं तापमान वेगळं, हवामान वेगळं, पर्जन्यमान वेगळं, खाद्यसंस्कृती वेगळी, पेहराव वेगळा, सगळं वेगळं, परंतु क्रिकेट एकच आहे. सगळीकडे खेळलं जातं आणि आज ते रोह्यात खेळलं जात आहे. यावेळेला बिग हिट केलाय, अगदी पायावर चेंडू करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी अमित यांनी दिलाय. विकेटचं पतन. परिवार किंवा मित्र रोहा यांनी आयोजित केलेली स्पर्धा आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. रोह्यातील क्रिकेटसाठी आम्ही प्रयत्न करतोय, रोह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी प्रयत्न करतोय, रोह्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणूनच आज या ठिकाणी एवढं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. RTPLचं हे तिसरं पर्व देखील सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळत आहे, कारण कुणा एकासाठी नाही तर संपूर्ण या ठिकाणी तालुक्यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. 33 धावा असताना ओव्हर नंबर 4 आपण या ठिकाणी पाहतोय. रोहा तालुक्याचं क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये चढवला जातोय, मात्र पॉईंटचे फिल्डर तिकडे येत आहेत. हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकललं गेलं होतं. थोडासा दबाव दोन्ही बॅटरवर असणार आहे, कारण 5 विकेट माघारी परतल्या. ओव्हरची सुरुवात पहा, पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आणि आता ओव्हर चालू आहे 34. धावसंख्या 34 झाली आहे. मयुरेश आणि कल्पेश हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु त्यांनाही स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण संधी तर क्रिकेट सगळ्यांनाच देतं. ज्याच्या हातात बॉल त्याला संधी आणि ज्याच्या हातात बॅट त्यालाही संधी. यावेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकरने मात्र उत्साह दाखवला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी करतायत अमित, हे तेच गोलंदाज आहेत ज्या वेळेला दुसऱ्या ओव्हरला आले होते, ज्या वेळेला टीमची धावसंख्या 6 चेंडूनंतर 20 झाली होती आणि या गोलंदाजाने असा काही निश्चय केला, मी माझ्या नावाचा छाप आणि माझ्या गावाची आणि टीमची देखील छाप सोडणार, हा निर्धार केला होता अमित यांनी. धावफलक जर पाहिलं तर 34 वर थांबलाय. 4थी ओव्हर सुरू असताना यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. अगदी लोअर फुल टॉस घेतला बॅटवर, परंतु तिकडे थोडासा बाजूला गेल्यानंतर देखील धावाचे प्रयत्न होत नाहीयेत. त्याचं कारण आहे थोडासा दबाव आहे. धावसंख्या 35. ओव्हर नंबर 4 सुरू असताना क्रिकेट ज्या खेळाने तुमचं आमचं आयुष्य क्रिकेटमान करून सोडलंय. वर्षाचे 365 दिवस याच खेळाची चर्चा. पहा, एकतर खेळतो, नाहीतर प्रॅक्टिस करतो, नाहीतर यूट्यूबला मॅच पाहतो, टीव्हीला मॅच पाहतो, नाहीतर मित्र भेटल्यानंतर क्रिकेटची चर्चा करतो. असा एकही दिवस नाही बाळाशेठ ज्या गोष्टी आपण करत नाही. आणि इकडे आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. जाईल मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकांच्या दिशेने. ओव्हर संपल्या 4, धावसंख्या झाली आहे 36. अमितचं कौतुक करावं लागेल. ओव्हर टाकल्या 2, धावा दिल्या 8, विकेट घेतल्या 3. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पहिल्या ओव्हरला 20 धावा होत्या आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 36 धावा धावफलकावर आहे. क्रिकेटचे मित्र देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. पहा, म्हणजे अगदी कोरोनाचंच उदाहरण देईल. आपल्या घरचे नातेवाईक देखील आपल्या जवळ येत नव्हते, त्यावेळेला तुमच्या क्रिकेटच्या मित्रांनी, कितीतरी मित्रांनी तुम्हाला सपोर्ट केला असेल. हो, मी तर खूप उदाहरणं पाहिलेली आहेत. असा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला सुखात दुःखात सगळीकडे साथ देणारे मात्र मित्रपरिवार देखील मिळून देतो आणि म्हणूनच आज आपलं सगळ्यांचं आयुष्य क्रिकेटमय होताना पाहायला मिळालंय. तुमच्या फोन लिस्टमधील जे कॉन्टॅक्ट लिस्ट चेक करा प्रत्येकाची. माझ्यामध्ये 50% फ्रेंड तर क्रिकेटचेच आहेत आणि हे कुणी दिले तर या क्रिकेटच्या खेळाने. क्रिकेट नसता तर मीही कुठे असतो आणि तुम्ही कुठे असतात आणि आपण सगळे इथे एकत्र नसतो. या क्रिकेटच्या खेळाने आपल्या सगळ्यांना एकत्र केलंय, इथपर्यंत आणलंय आणि आज अख्खा रोहा पाहतोय आणि यूट्यूबला रोहा स्पोर्ट्सवर देखील सगळे पाहतात. या क्रिकेटचा आनंद घ्या रोह्याच्या.
यावेळेला टप्पा पडतोय बॉल नंतर, त्यानंतर जर पाहिलं तर थोडासा कटही होतोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. प्रजेश काही ऐकायला तयार नाहीये. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्यानंतर अमित आले, त्यानंतर प्रजेश आले. प्रजेश आणि अमितने चांगली कामगिरी केली आहे, परंतु मयुरेश आणि कल्पेशला हार मानून चालणार नाही. तुम्हाला बॅटी फिरवाव्याच लागतील, कारण आज नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल या मानाच्या स्पर्धेसाठी. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु हा फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, थोडासा दूर वरून का होईना कॅच मात्र पकडलाय. 6वा धक्का. प्रजेश यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय, फटका खेळलाय, परंतु तिकडे आहे फिल्डर. कॅच नाही झाली, परंतु असं वाटत होतं षटकार गेलाय की काय. आणखीन एक धक्का देण्याची नामी संधी चालून आली होती, परंतु कॅच सुटली आहे. आता या सुटलेल्या कॅचचे पडसाद किती पडतात तेही पाहावं लागेल. 37 धावा धाव फलकावर आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि हे सगळं टॅलेंट दाखवण्याची संधी बऱ्याचशा गावातील खेळाडूंना इकडे येण्याची संधी मिळत नसेल, परंतु या स्पर्धेने ती दिली आहे. कारण व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर तालुक्यातील 2-3च खेळाडू बाहेर पडतात. तालुक्याचं क्रिकेट म्हटलं तालुका वाईज तर 11 ते 12 खेळाडू जास्तीत जास्त बाहेर दिसतील. शैलेशजी गोलब साहेब तळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, प्रथम नागरिक तळा नगर पंचायत या ठिकाणी आगमन होत आहे. गोलब साहेब आपलं रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये हार्दिक 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 असं स्वागत. मॅच सुरू आहे दोन बलाढ्य संघांमध्ये. श्रेयस 11 धाटाव आणि त्यांच्या विरुद्ध ओम 11 दिशा अकॅडमी यांच्यामधील मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. 5वं षटक सुरू आहे. 38 धावा पहिल्या ओव्हरनंतर 20 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर धावसंख्येला लगाम घातलाय, परंतु अजूनही डाव संपलेला नाहीये. राहुल आणि कल्पेश यांना प्रयत्न करावे लागतील, तर समोर आहेत प्रजेश ज्यांनी आतापर्यंत 4 चेंडूत केवळ 2 धावा खर्च केल्या. या वेळेला देखील बॉल शूट होतोय लेंथच्या थोडासा मागे, परंतु बॉल विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक डॉट बॉल तिकडे पाहायला मिळतोय. 5वी ओव्हर सुरू असताना 38. संध्याकाळच्या सत्रातील मॅचेस मध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की धावा कमी होतात आणि इकडे ती गोष्ट पाहायला मिळते, परंतु तरी देखील एक आव्हानात्मक धावसंख्या तुम्हाला करावीच लागणार आहे. बाळाराम कदम साहेब यांचं देखील अशोक बाळाराम कदम साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही त्यांचं रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये हार्दिक असं स्वागत करू, परंतु त्यांचं स्वागत केलं जात आहे. कदम साहेब चौकाराने स्वागत आहे. 4 धावा. धाव फलकावर आहे. एक षटक अजूनही बाकी आहे. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि इकडे शेवटच्या सामन्यामध्ये देखील तीच बाब पाहायला मिळते, परंतु सगळे संघ चांगले झालेले आहेत. सगळ्या संघांनी चांगली तयारी केली आहे आणि या स्पर्धेमध्ये मात्र आपली छाप सोडायची हा निर्धार देखील प्रत्येकाने केलाय. रोहा तालुका प्रीमियर लीग, रोहा तालुक्यातील क्रिकेट प्रेमी एकत्र येऊन ही स्पर्धा भरवत आहेत, त्यामुळे त्यांचंही सगळ्यांचं विशेष कौतुक आम्ही करू. आणि आता शेवटचं षटक पहिल्या डावातील श्रेयस 11 धाटा विरुद्ध ओम 11 दिशा अकॅडमी यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओम दिशा अकॅडमी हा संघ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतो, तर श्रेयस 11 धाटा पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. पहिला डाव आणि पहिल्या डावातील शेवटचं षटक घेऊन येतात तुषार. तुषार यांच्या माध्यमातून बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली होती.
तुषार आणि प्रशांत लोखंडे यांनी 63 धावांची पार्टनरशिप सकाळच्या सत्रात केली होती, तीही तेवढीच महत्त्वाची होती. यावेळेला पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातात जाताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग साठी आगमन होत आहे स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड. तर या ठिकाणी सन्माननीय उपाध्यक्ष दगडू बामुगडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. तर रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये उपाध्यक्ष बामुगडे साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आहे. स्पर्धा आणखी 3 दिवस आहे, आणखी रंगेल. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि पहिला डाव आपण पाहतो. 42 धावा. म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. पहिल्या ओव्हरला 20 धावा आणि त्यानंतर ही परिस्थिती, परंतु परिस्थिती अशीच नाही राहणार आहे. निशांत आणि राहुलने ठरवलं तर याही ठिकाणावरून 50, 55, 60 सुद्धा होऊ शकतात, परंतु तो निश्चय तुम्हाला करावा लागेल, तो निर्धार करावा लागेल. मनात आठवावं लागेल माझी टीम बॅकफुटला आहे, माझी बॅट फिरावी लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला बॅट इकडे फिरवाव्या लागतील. पाहूया, बॅट फिरवल्या नाही तर धावा येणार नाहीयेत, त्यामुळे बॅट फिरवणं भाग आहे. योग्य टायमिंग, योग्य फुटवर्क या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तुषार हाही चेंडू जर पाहिलं तर यष्टीरक्षकांचा वेध घेताना पाहायला मिळतोय. तिकडे चेंडूची फेकी केली आणि रनआउटची संभावना त्या ठिकाणी होती. आणखीन एक विकेट या ठिकाणी आली आहे. या दोस्तीमध्ये कितीही आडकाठ्या आल्या तरी देखील ही सगळ्यांची दोस्ती अशीच राहणार आहे. क्रिकेटने जोडली आहे. मित्र नाराज होऊ शकतात परंतु कायमस्वरूपी नाही, तेवढ्या वेळापुरते. भांडणं होऊ शकतात परंतु मॅच पुरते. मॅच झाल्यानंतर परत गळ्यात हात टाकून हेच परत चहा प्यायला, चल जाऊयात कटिंग चहा प्यायला, असं कित्येक मित्रांनी म्हटलंय. इकडे जर पाहिलं तर स्ट्रोक खेळलाय खरा, एक धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय. 8 विकेट माघारी परतल्यात. धाव संख्या 43 झाली आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक दिवस का होईना मला आपण या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. असाच एक एक दिवस दरवर्षी नक्कीच देत जा. कमी गतीचा चेंडू एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. असं वाटलं की मॅच कुठेतरी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आणि बाउन्सर पेश केलाय आणि बॅटर खाली झुकलेत, परंतु तेवढा वेग नव्हता आणि त्यामुळे हा फटका ते टायमिंग नाही होऊ शकलं. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळत आहे आणि जाऊन पोचलेली धावसंख्या ती 44 धावांवर 50च्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. तुमचं आमचं आयुष्य क्रिकेटमय झालंय. क्रिकेटच्या खेळाने मात्र तुम्हा आम्हाला एक नाव दिलंय, तुम्हा आम्हाला एक वेगळे वलय, एक मित्रपरिवार, हा सगळं काही क्रिकेटच्या खेळाचाच भाग आहे. यावेळेला फटका चांगला पुल केलाय परंतु तो समोरच गेलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. फेकी अतिशय जलद गतीने, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. आता या क्षणी येणारी एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावा आल्यात. 46 धावा धाव फलकावर आहे आणि आता या ठिकाणी या डावातील शेवटचा चेंडू घेऊन तुषार यांना आपण पाहतोय. शेवटचं षटक चांगलं टाकलंय आतापर्यंत. 1 विकेट घेतली, 4 धावा खर्च केल्या आणि नरेश स्ट्राईकवर तुषार. यावेळेला कमी गतीचा चेंडू, त्याला स्क्वेअर लेगला खेळलाय. एक धाव तिकडे घेतली गेली, फेकी केली गेली आहे परंतु फेकी थोडीशी मागे राहिली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळतंय. 48 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 49च टार्गेट होतं आणि आज शेवटच्या मॅच मध्ये देखील दिवसाच्या 49 हेच टार्गेट आहे. पाहूया हा जी पेनल्टी चालू होईल ती दुसऱ्या डावापासून होणार आहे. तर क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. सगळे रोह्याचे क्रिकेट प्रेमी, आज तुमच्या बरोबरीने आजचा दिवस घालवायची संधी मिळाली आणि संपूर्ण आयोजन कमिटीचा मी आभारी असेल.
पुढे श्रीवर्धनला बोरलीच्या दिशेने जायचं असल्याकारणे आपली रजा घेईल, परंतु पुन्हा पुढल्या वर्षी संधी दिली तर मी सुद्धा पुन्हा येईन. धन्यवाद. हॅलो. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अशोक बाळारामजी कदम साहेब यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती पार पाडतोय. तर प्रथमतः आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती शुभ सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अशोकजी पाटील यांना विनंती करणं आपल्या अशोक बाळाराम कदम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जे स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोल्हाट यांचे सचिव आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती विशाल दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. चला विनंती आहे विशाल दादा या आपण लवकर. चला आपण व्यासपीठावरती प्रथमतः आमच्या अतिथींचा मान्यवरांचा शुभ सन्मान कंप्लीट करतो. त्यानंतर स्नेहा ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोल्हाट उपाध्यक्ष दगडू बामुगडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करीत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांचा हा शुभ सन्मान सोहळा आमच्या मुख्य अतिथी मंचावर पार पाडताना आमचे सर्व मॅनेजमेंट मेंबर्स सध्या व्यासपीठावरती आपण पाहतो उपाध्यक्ष दगडूजी बामुगडे साहेबांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडत आहोत. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आज ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं खरं तर केवळ मुंबई पुरता मर्यादित नाही, आज अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकत असतो आमचे गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून ज्यांचं समालोचन ऐकत असताना आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि आज मात्र त्यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी मिळाली RTPLच्या नक्कीच निमित्तानं. एकदा जोरदार टाळ्या चंदू शेट्टे सरांसाठी देखील, कारण चंदूजी शेट्टे सर म्हटलं की आज अखंड व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सातत्यानं आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नितांत टेनिस विश्वाची त्यांनी सेवा केली आणि आज देखील त्यांचं दमदार आणि बहारदार समालोचन ऐकल्यानंतर मंत्रमुग्ध करतात प्रेक्षकांना आणि आपल्या सर्वांना अवासा वाटणारा आवाज अर्थातच व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट. आणि चंदू शेट्टे सर खरं तर आमच्यासोबत जोडले गेले. आज स्पेशल आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह म्हणून RTPL स्पेशल बॅग देऊन सन्मानित करण्यात आलं. एक वेगळी अनोखी संकल्पना आहे आणि सर नक्कीच मी आवर्जून तुमचा नक्कीच उल्लेख करेन आणि तुम्हाला एक प्रश्न करेन की RTPL स्पर्धा आपण पहिल्या पर्वामध्ये पाहिली, दुसऱ्या पर्वामध्ये पाहिली आणि आता तिसरं पर्व आहे. या स्पर्धेबाबत काय सांगाल आणि या स्पर्धेसोबत तुम्ही जोडता आमच्यासारखे यंग समालोचक आणि आम्हाला तुमच्याकडून वारंवार काही ना काही नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. तर काय सांगाल आमच्या संपूर्ण स्पर्धेबाबत, आमच्या मॅनेजमेंट टीमबाबत? अगदी पहिल्या 2 पर्वापेक्षा सुद्धा यावर्षी मैदानही त्याहीपेक्षा चांगलं पाहायला मिळालं आणि आयोजन सुद्धा 100% जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण स्पर्धांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरणं होतं, परंतु सगळ्यात महत्त्वाचं 6 ओव्हरच्या मॅचेस आणि सकाळी 9:30ला मॅच चालू करणं अख्ख्या महाराष्ट्रात मोजक्याच जणांना जमलंय. ते तुम्ही सुद्धा करून दाखवलंय, त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. आणि त्याचबरोबरीने सन्मान चिन्ह, तर सन्मान चिन्ह हे सन्मान चिन्हच असतं, त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. परंतु आता अंपायर म्हणा, कॉमेंटेटर म्हणा, एवढी सन्मान चिन्ह झालीत की कुणाकडे सन्मान चिन्ह ठेवायला जागा सुद्धा राहिलेली नाहीये. तर हा खरंच एक चांगला प्रयत्न तुम्ही केलाय, म्हणजे ज्या गोष्टी उपयोगी पडतील असा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुमच्याकडून झालाय. त्याबद्दल तुमचं मनापासून काहीतरी वेगळं, माझ्या मते इतर आयोजक देखील याच्यातून बोध घेतील आणि काहीतरी इतरांना देखील वेगळे पण सादर करतील. परंतु त्याची सुरुवात रोहेकरांनी केली आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तळा नगरपंचायत नगराध्यक्ष सन्माननीय शैलेशजी गोळप साहेबांचा आपण शुभ सन्मान. बाळाशेठ माबळे आपण या बाळाशेठ आपण या आपला नक्कीच शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. खरं तर आज या स्पर्धेमध्ये आम्ही अप्रतिम समालोचन ऐकलं. आज एका दिवसासाठी का होईना त्यांची उपस्थिती नक्कीच या स्पर्धेसाठी लाभली, त्याबद्दल आम्ही देखील त्यांचं आभारी आहोत. आणि व्यासपीठावरती सध्या शुभ सन्मान आपण करतोय गुड्डा जाधव ज्यांचं अप्रतिम समालोचन ऐकलं त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. नक्कीच व्यासपीठावरती आपण तेजस्वी नरे त्यासोबत सागर दादा आपण या नक्कीच प्रियेश दादा आपण देखील यायचं आहे. इम्रानभाई डबीर
आपण देखील या आणि पिंट्याची मस्की आणा विनंती करेन. आपण सर्वांनी यायचं आहे आपल्या शुभास्ते. खरं तर आमचे एक युवा उभरते समालोचक आणि रोहाचा बुलंद आवाज तर रिलेटेड व्हिडिओ सोशल मीडियावरती वारंवार त्यांचे आपण पाहत असतो आणि त्यांचा शुभ सन्मान तेजस नरे यांचे खरं तर ते परम मित्र आहेत. कारण त्यांचं बॅटल हे नेहमी सुरू असतं. RCB आणि मुंबई इंडियन्स आणि येस गुड्डा जाधव यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावर. त्यांचं देखील बहारदार समालोचन आपण ऐकलं त्याबद्दल त्यांचं देखील आपण नक्कीच या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू. धन्यवाद गुड्डा जाधव, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आभार. धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जसं आपण पाहतोय मैदानावरती 2 धावांची पेनल्टी प्लस करून टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 9 आहे. 9च्या आकड्यावरती पहिली विकेट. सर्वाधिक महत्त्वपूर्ण खेळाडू एक नामवंत बॅटर आपण जर पाहिलं तर प्रशांत लोखंडे मैदानाच्या बाहेर. यस आणि जशी या मॅचला सुरुवात होईल जिथे आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाकडे आपण वळलोय आणि यस आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये जोडले जातील रोहा तालुक्याचा गोड आवाज. इंस्टाग्रामवरती सर्वाधिक ट्रेंडिंगला असणारं व्यक्तिमत्व गुड्डाजी जाधव सरांचा आवाज या आपण ऐकूया या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद हर्षल सर. आपण यापूर्वी आवाज प्रथम सत्रामध्ये ऐकला तो म्हणजे अर्थात चंदू शेडे सरांचा आवाज आपण ऐकलात. आणि वळूयात आपण शेवटचा आणि अंतिम सत्राकडे. आणि ही अंतिम इनिंग आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी आपण ओमकार सानप याचा पहिला सत्र पाहतोय. अर्थात पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आपण पाहिला 2 धावांची पेनल्टी ऍड करून 9 ही धावसंख्या धावफलकावरती. 1 गडी आतापर्यंत बाद होताना आपण पाहिलाय. चला बॅकफूटवरती गेला होता, फटका मारायचा प्रयत्न करायचा होता पण मात्र संपर्क काही तितका चांगला राहिला नाहीये. 5 चेंडूंची फेकी पूर्ण झाली. 9 ही धावसंख्या धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 31 चेंडू आणि 40 धाव्यांची अजूनही गरज. सरासरी जर आपण काढली फक्त रन बॉल इक्वेशनसाठी 2 फटक्यांची आपण कमतरता भासते आणि नंतर ते 2 फटके आल्यानंतर मॅचमध्ये कलाटणी होऊन जाईल. चला वळूयात शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओमकार सानप एक त्याच वेळे दरम्यान चेंडू सीमारेषा बाहेर गाठला जातोय आणि येतोय हा संजीवनी चौकार. जसं आपण पाहतो 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. काय फटका खेळला गेला. अगदी स्टंप वरती बॉल होता, बॅटची हलकीशी एज घेतली, ब्रश केला बॅटला, त्यानंतर बॉल टर्न झाला, फायनली गेला वेगानं. थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत होते पण तो बॉल त्यांच्या अवाक्याच्या बाहेर राहिला. पहिल्या षटकाची सांगता दमदार राहिली चौकारानं. पहिल्या षटकाची सुरुवातही चौकारानं झाली. सुरुवातही गोड झाली, शेवटही गोड होताना पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरचा 13 बनलात. 49चा पाठलाग करताना आता 30 बॉल 36ची आवश्यकता आहे. 30 मध्ये 36 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत आणि बनवाव्या लागतीलच. कारण यातून जो संघ हरणार तो मात्र या RTPL साठी 365 दिवसाचा आता परत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. आपल्याला थोडा वेळ थांबावा लागणार आहे. पण मी म्हणेन की जो संघ पराभूत होईल किंवा जो संघ आतापर्यंत पराभूत झालाय त्यांच्याकडे 1 वर्षाचा वेळ आपण देतोय. 1 वर्ष आहे तुमच्याकडे. पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करा, प्रॅक्टिस करा, चांगल्या चुका सुधारावा आपल्या आणि पुढल्या वर्षीच्या RTPL मध्ये त्या चुका सुधारून आपल्या संघाला मैदानात आणा. दरम्यान आपण वळूया 30 चेंडू आणि 36 धावांकडे. ज्या ठिकाणी आपण हे सांगणं खूप कठीण ठेवलंय की कोणाकडून होऊ शकतं, कोण संघ सामना जिंकणार आहे. कारण का आपण एका बाजूने पाहतोय ओम दिशा अकॅडमी संघाकडून ज्या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत षटके हाताळली आहेत. 49 ऑन बोर्ड आपल्याला करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चांगला फटका आहे, ड्राईव्ह केली जाते, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतोय, कल्पेश आहे, थ्रो चांगला आहे, रंपाटाचा थ्रो पण 2 धावा रोखू शकले नाही. त्या 2 धावेने धावफलकावरती आणखीन एकदा वाढ होताना पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती 15 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. रोहन गोलंदाजी मार्कवरती आलेला आपल्याला पाहायला मिळते.
पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार. तुषार डिफेन्स करतो. यावेळी मात्र कोणता निर्णय नव्हता. माइंडमध्ये एक शॉट सिलेक्ट करून ठेवतो आपण आणि आपण ठरवतो की याचा बॉल आल्यानंतर मला हाच फटका खेळायचा आहे. आणि तर जेव्हा आपण बॉलरला रीड करू शकत नाही चांगल्या रीतीने मग आपण अशा चुका करतो की चुकांमधून आपण पाहिलं की चूक होण्या अगोदर त्यांनी निर्णय घेतला याला थांबवूयात, पुढचे बॉल आहेत त्याच्यावर प्रहार करीन. यावेळी मागे आपण पाहिलं यापूर्वीचा बॉल जरा बॅटरने वेळ घेतला आपल्यावरती टान्सवरती येण्यासाठी त्यांनी डिफेन्स केला आणि यावेळी बॉलरकडे दुसरा पर्याय नसतो डिफेन्स करण्यासारखा. मग बॉलरकडे काय पर्याय असतो की बाबा आता आलोय ना, धावत आलोय ना, आता जरा थांबतो, परत माझा रनअपवरती जातो, परत एकदा मनामध्ये एक गोल्डन बॉल रेडी करतो, एक ब्रह्मास्त्र सारखं एक बॉल रेडी करतो आणि मग तो बॉल घेऊन परत मैदानावरती त्या विकेटवरती टाकायचा प्रयत्न करतो ज्याच्या समोर आपण आता तुषार कांबळेला पाहतोय. तुषार कांबळेने जस्ट फ्लिक आणि वन बाउंस, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय, चौकार. इसका फटका खेळला गेला. ज्यावेळेला आपण पाहतो अगदी फुलटॉस बॉल होता, पुढे सरसावत म्हणजे अगदी गुडघा टेकला आणि तदनंतर बॉलला स्क्वेअर लेगला क्लिअर केलं. बघा नेत्रदीपक फटका होता, टायमिंग प्रॉपर, खऱ्या अर्थानं वेगाचा फायदा उचलला मी म्हणेन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी बॅटिंग अपेक्षित फक्त 38 सर्कलला क्लिअर करायचा आणि तोच फटका खेळला. 4 धावा आल्या, संघाची धावसंख्या 19 वरती 1 सध्याची स्थिती या मॅचची पाहायला मिळते. धावा 19, एक फलंदाज बाद झालेत. दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला आहे. या फटक्यानंतर नेत्रदीपक यश तुमच्याकडे धावून येऊ शकतं जर आणखीन मोठे फटके पाहायला मिळाले. आणखीन एक फटका, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. हा षटकार आला, लांबच लांब गेला. या षटकाराने धावफलकावरती वाढ, तब्बल 25 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. आणि या सागर भोबड आमच्यासोबत बोलत होते की जो पूर्ण या ग्राउंडवरती जो आपण मंडप पाहतोय त्या मंडपच्या मुळे चेंडू आपले खूप कमी गेले, कारण का चेंडू अडकतोय आणि त्याचं क्रेडिट जाणार ते म्हणजे स्वामी कृपा डेकोरेशन, अर्थात आपला राजूसाठी ते क्रेडिट जातो आणि श्रीकांत पंडित, या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं मंडप आणि त्याच्यामुळे आपले चेंडू खूप सारे वाचलेले आहेत. धावफलकाकडे वळतो. 25 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळतात. सुनीलजी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे या षटकारासाठी. प्रत्येक षटकारासाठी 100 आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 2 षटकार मारले होते, त्याचे सुद्धा आपण होते. सदेश चव्हाण यांच्याकडून पारितोषिक आहे. जर तुषारनी षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एक षटकार तर आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण वळूयात पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला तुषार स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक षटकाराला 100 आहे दादा. फ्लिक केलाय, चांगला फटका आहे, पॉवरफुल, इम्पॅक्टफुल, चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय. आणखीन एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळला जात आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये प्रभावित केलं आहे, कारण की धावा येतात, धावा बनल्या जातात आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर तुषार करताना पाहायला मिळतात. त्यांच्या साथीला कल्पेश आहेत. ही जोडी मैदानावरती चांगली जमली आहे आणि 9 चेंडूंचा सामना केला, 23 धावा बॅटमधून आलात. अगदी 49चा पडलाक आरामात आम्ही करू शकतो हे इरादे स्पष्ट करणारी मॅच राहिली आहे. आता येणारे 24 बॉल 20 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये फक्त बाकी आपल्याला पाहायला मिळते. बघा हा सामना जिंकला तर हा सामना जर श्रेयस 11 धाटाव संघाना सामना जिंकला तर मात्र संघ मालक उमेश शेठ भोगटे यांच्यासाठी आकर्षक इंडोर प्लांट व व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासाठी 500 रुपये शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी रुपेश नंदकुमारजी सानप साहेब यांच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे. आणि सदा चव्हाण यांच्याकडून तुषारसाठी प्रत्येक षटकार आला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. परत एकदा तुषारसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे सदा चव्हाण यांच्याकडून आणि एक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे अर्थात सुनीलजी यांच्याकडून, सुनीलजी गुप्ताकडून. चला मॅचकडे वळतो, ज्या ठिकाणी 29 ऑनबोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहतोय रोहा तालुका प्रीमियर लीग, ज्याच्यामध्ये प्रत्येक चेंडू वरती प्रत्येक धाव येणं खूप महत्वाचं ठरते. ज्याच वेळी आपण पाहतो तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा कोलाड विभागातील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू दोन्ही कल्पेश आपल्याला पाहायला मिळाले. कल्पेश टू कल्पेश हे बॅटल पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आहे आणि चेंडू अडवतोय. एक धाव येते, एका धावेने धावफलकावरती आणखीन एक वाढ होताना पाहायला मिळते. 30 ऑन बोर्ड होताना आता पाहायला मिळतात. 49चं टार्गेट आहे आपल्यापर्यंत. आता येणारे 23 चेंडू आणि 19 धावेंची गरज आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. जर चांगली बॉलिंग एक झाली तर कल्पेशकडून ती अपेक्षा आपण ठेवू शकतो. नाही, ती अपेक्षा भंग करून दाखवला. आणखीन एक तुषारच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या षटकाराने मात्र पाऊसच पडला आहे पैशांचा तुषारवरती. षटकाराला या षटकाराचं कौतुक, कारण का शफल झाला, बॉलरला रीड केलं होतं पूर्ण. आता 22 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज राहते. 22 बोलते अगदी एक मोठ्या विजयाच्या अगदी उंच उंच शिखरांकडे वाटचाल करताना पाहायला मिळतात. तुषार कांबळे काय खेळ करताना पाहायला मिळतील. टीम श्रेयस 11 धाटाव चांगल्या पद्धतीच्या स्थितीमध्ये आपण पाहतोय आणि या स्थितीमध्ये अगदी आपण पाहिलं तर 22 बॉल 13ची गरज आहे. 13 चेंडूमध्ये 22 धावा असतात. या मॅचला बघायलाही मजा आली असते, पण समीकरण बदललं आहे. खोलातला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाही. आणि त्याच दरम्यान इकडे मात्र आपण जर पाहिलं ना तर एक महत्वपूर्ण डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 29 वरती तुषार कांबळे. चांगले बॅटिंग तुषारकडून आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला. 6 षटकांची मॅच आहे, ज्याच्यामध्ये आता आपण पाहतो फक्त विजयासाठी 13 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रवास आपण पाहिला खडतर राहिला, पण त्याच्यानंतर जशी लय पकडली तुषारने मॅचमध्ये कमबॅक करून दाखवलं. नाही नाही नाही, बॅटची एज सुद्धा घेतली आणि त्रिफळाचीच सुद्धा बाट झाला फलंदाज. आपण पाहतोय तुषारची खेळी समाप्त. वाटलं होतं की धावांचा पाऊस पडेल, 1 हँडेडली मॅच कंप्लीट करून दाखवेल तुषार, पण मात्र आपण जो विचार करतो तशा गोष्टी होत नाहीत. आपण पाहतो रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित केलं जात आहे. योगेश दादा आणि आकाश जिगडवे यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या संपूर्ण 4 दिवसात 2,20,000 व्ह्यूअर्स आपण पाहतो या स्पर्धेला जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. यास मनपूर्वक अभिनंदन आहे रोहा स्पोर्ट्सचा. आणि आतापर्यंत 5,000 सबस्क्रायबरचा पल्ला पार केला आहे. आपल्याला या स्पर्धेचा भेट वस्तू द्यायचा 10,000 सबस्क्रायबरचा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करून घ्या. रोहा स्पोर्ट्स ही युट्यूब वाहिनी, त्या युट्यूब वाहिनीच्या समोर अगदी समोर आपल्या सबस्क्राईब नावाचा एक बटन आहे, तिथे आपल्याला टॅप करायचा आणि त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला हिट करायचा. आणि अशा पद्धतीच्या सुपर हिट स्पर्धा आपल्या या हक्काच्या वाहिनीवरती आपल्याला पाहायचा. रोहा स्पोर्ट्स मास्टर कॅमेरासाठी परेश, साईड कॅमेरासाठी आपण पाहतोय साहिल पाटील. इकडे हरे आपल्याला पाहायला मिळतील, ॲक्शन रिप्लेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. तिकडे आपण पाहिलं तर आशिषजी मोरे आहेत आणि आज स्वतः सतीश दादा सुद्धा इकडे आलेले होते. यस निश्चित आकाश कडव, त्याचबरोबर योगेश दादा आणि आमच्या समोर ऑफिशियल स्कोरर दक्षत कडाव. खोलातला बॉल, पंचांकडे मोठी अपील, आत्मविश्वास कमी, उत्साह बराच. त्याच दरम्यान काय घडलं इकडे मात्र आपण जर पाहिलं, त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल इकडे मात्र आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण चेंडू पाहायला मिळाला. 5 चेंडू झालेत आता सर आपण पाहतो 19 बॉल 13ची गरज आहे. या मॅचमध्ये आपण पाहतो वर्चस्व थोडं का होईना पाहायला मिळतं श्रेयस 11 धाटाव टीमचं. नक्की आपण त्याच वेळी आपण मैदानावरती पाहतो एक स्लाइड म्हणजे म्हणतात ना एकदम स्लाइडवाली अपील झाली होती की हाऊ वॉज दॅट, अशी बॉलरने खूप धरून ठेवलं होतं. पण आपण ग्रामीण क्रिकेटनी काय दिलं तर इमानदार खेळाडू दिले. बॅटला बॉल लागला असेल ना तर अंपायरची सुद्धा वाट पाहत नाहीत. मैदान सोडायची ताकद ह्या ग्रामीण क्रिकेट ह्या रोहेकरांमध्ये आहे. चल धावफलकाकडे येतो, ज्या ठिकाणी आपण कल्पेश मध्ये थोडासा रविचंद्र सुद्धा अश्विन मला दिसायला आला 1 मिनिटासाठी. चांगलं झालं, पण त्याला आता तर ICCने डिक्लेअरच करून टाकले की तो सुद्धा एक लीगल रनआउट मानला जाणार आहे. बॉल टाकायच्या आधी आपण नॉन स्ट्रायकर एंडने क्रीज सोडायची नसते, हा नियम आहे. आणि जर नियम तोडला तर मग बॉलर पहिल्या बॉल ॲक्शन करायच्या आधी स्टंपला बॉल लावून त्याला आऊट करू शकतो. हा रनआउट म्हणून काउंट केला जाणार आहे. चला शेवटच्या चेंडूवरती घडलं काही नाही, धावफलकावरती येतात एकेरी धाव आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. 37 ऑन बोर्ड आता होताना आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आपल्याला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. हर्षल सर.
यस 18 बॉल 12ची गरज आहे सर. एकंदरीत आपण पाहतो इथून पुढे या मॅचची स्थिती बदलली जाऊ शकते. एकाच ओव्हर या स्पर्धेमध्ये अद्याप मेडन ओव्हर सुद्धा बघायला मिळालं नाही, पण इथं जर मेडन ओव्हर आले तर एक वेगळं चित्र बघायला मिळेल. आणि यस निश्चितपणे आपण जर पाहिलं तर थोडं का होईना आतापर्यंतचं वर्चस्व राहिलं, कारण की 49चा पाठलाग करत असताना 12.33च्या सरासरीनं 37पर्यंत पोहोचलेत. आता इथून पुढे फक्त प्रतिषटकामागे 4च धावा बनवायच्यात आणि तेवढ्याशा त्या धावा अशक्य नाही आहेत. शक्य केल्या जाऊ शकतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता धावा येतात थोडं बघा ना. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंगची सुरुवात ओम दिशा अकॅडमी या टीमची झाली होती 20 धावांना आणि त्या 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आणि पुढच्या 30 चेंडूंचा विचार केला ना तर पुढच्या 30 चेंडूमध्ये फक्त 28 धावा येताना पाहायला मिळाला. 28ही नाही, येस 28 धावा आला. तेव्हा 49 धावांचं टोटल आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यातून मग 2 धावांची पेनल्टी तिकडे मायनस, समोरच्या टीमला त्या 2 धावा बेनिफिट म्हणून पाहायला मिळाला. आणि कारण की बघा महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी, तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळता, तुम्ही ज्या वेळेला मैदानावरती खेळता त्याच वेळेला सगळ्या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. तुमच्या खेळाडूचं नाव हे मात्र स्क्रीनवरती येणं गरजेचं, समालोचकांपर्यंत पोहोचणं गरजेचं, तर आणि तरच त्या खेळाडूचं नाव लौकिक होतं. आणि यस 12वे खेळाडू इकडे मात्र आले नव्हते, त्याच कारणानं ती पेनल्टी दिली होती. आतापर्यंत ही दुसरी पेनल्टी आहे. म्हणजे इथून पुढं चांगल्या सवयी आणि त्याच वेळेला चांगली शिस्त स्पर्धा लावते, कारण की ही स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठीच आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन चाललंय. डिसिप्लिन क्रिकेटमध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाचं असतं. ह्या 2 रनची पेनल्टी आहे ना, तो डिसिप्लिन त्यांना शिकवून जाणार. यानंतर ते कोणत्याही पटलावरती खेळतील, कोणत्याही मैदानावरती खेळतील, पण तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात राहणार, जो रूल आहे तो फॉलो करायचा. दरम्यान फ्लिक करायचा प्रयत्न फसला, चेंडू हवेत, 2 खेळाडूंच्या मध्ये कॉल चांगला राहिला नाहीये, दोघांनीही मिस कॉल राहिला. सस्पेक्टेड कॉल, आता जो नवीन प्रँक आलेला आहे ना तो सस्पेक्टेड कॉल आपल्याला होताना पाहायला मिळाला. आणखीन एकदा आपण पाहिलं एकेरी धाव येते, तिथे फक्त अवड खेळाडूला पाहायचं आहे. जर खेळाडूला असं वाटते की मला दुखापत झालेली आहे, उगाचा सहनशीलता आपली वाढवू नका, मैदानाच्या बाहेर या, आपल्याकडे आणखीन एक एक्स्ट्रा प्लेयर आहे, आपण त्याला मैदानाच्या आत पाठवू शकतो. एक धाव आली, 38 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक रंगत चाललाय, रचत चाललाय. आणि म्हणत होतो रोहेकर क्रिकेट वेडे आहेत, खूप वेडे आहेत. जेव्हा आपला साहिल पाटील ज्यावेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत डॉट बॉल आलाय, आपण साहिल पाटील बद्दल बोलत होतो. साहिल पाटील जेव्हा प्रेक्षकांवरती कॅमेरा पूर्ण फिरवतो त्यावेळी काही प्रेक्षक आहे जो आपला चेहरा थोडासा लपवतात. कारण का, असं नाही की त्यांना स्क्रीनवर यायचं नाही, असं त्यांना दाखवायचं आहे की आम्ही घरी किंवा कुठेतरी आम्ही खोटं बोलून ही मॅच पाहायला आलोय. जर चुकून बुकून जर त्यांनी आम्हाला पाहिलं की मी आज ग्राउंडवरती आहे तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. येस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. आधीच धावा कमी आहेत, तिकडे मिसफिल्ड केली जाते, 2 कॅच सुटला, धावा मिळतात येते 4. या चौकारच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफलकावरती 42 आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं योगेश दगंबे यांची पूर्ण फॅमिली आपल्याला पाहायला मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीग साठी ते भेट देण्यासाठी आलेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक असं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, कारण की हा क्रिकेटचा सोहळा अगदी आपण पाहतो. योगेश दादांची मेहनत, रोहा स्पोर्ट्स ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळतीये. काय घडतं, एक चांगली कॅच तिकडे अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या क्षणी. यस सर, कॅच पकडली आहे का? यस, शेवटच्या क्षणी झेल पकडला. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॉल नक्की जमिनीला टेकला का चेक केलं जाईल. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतो रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. योगेश दगंबे यांची संकल्पना, आकाशजी कडव यांची साथ आणि त्याच वेळेला त्यांचे सगळे अगदी बंधू आणि गावातले सगळे मित्र परिवार त्यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं कामकाज रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून होतं. एकदा आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. यस, जाऊया चालू मॅचच्या दिशेनं. डिसिजन पेंडिंग आहे. SOUT बॅटर आउट. एक चांगली कॅच पाहायला मिळाली, महत्वपूर्ण फलंदाज बाद होतील. आणि त्यानंतर आपण जो आजचा गट खेळला, काल अर्ध्या मॅचेस आणि आज अर्ध्या मॅचेस खेळल्या, त्या गटातला प्लेअर ऑफ द डे द्यायचा राहिला होता. मी विनंती करतो तेजस नरे आणि हर्षल, आपण प्लेअर ऑफ द डे कडे वळायचं आहे. चला मॅचच्या दिशेने वळूया, ज्या ठिकाणी 14 चेंडू आणि 7 धावांची गरज, 42 ही धावसंख्येवरती आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयस 11 धाटाव संघाकडून हा सामना झुकलेला पूर्णपणे पाहायला मिळतोय आणि आणखीन काही गोष्टी होण्या बाकी आहेत.
शॉर्ट बॉल फेकला गेलाय, फक्त बॅटचं तोंड उघडलं. त्याच वेळी आपण पाहिलं डीप मिड विकेटकडे चेंडू प्रवास करतो. एक धाव येते, एका धावेने धावफलकावरती आणखीन आकडेमोड आपण करणार आहोत. धावांचा आलेख उच्चांगत चाललेला आहे. धावांचा आलेख आपण जर पाहिला तर धावफलकावरती जो टार्गेट आहे ना, त्या टार्गेटला टच करेपर्यंत तो चाललेला आपण पाहतोय. 6 धावांची अजूनही गरज आपण पाहतो. 43 ही धावसंख्या धावफलकावरती. या ओव्हरमधला शेवटचा अंतिम चेंडू यायचं बाकी आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय अमित. वाचवला, स्टंप्सना वाचवलं, पूर्ण वाचवण्याचं काम केलं त्याने. आणि निर्धाव स्वरूपातील चेंडू राहिला हा शेवटचा. येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 6 धावा धावफलकावरती आता बनवायच्या आहेत. चेक. आपण व्यासपीठावरती विशेष मान सन्मान घेतो. बघा व्यासपीठावरती उपस्थित योगेश दादा गंबे यांचे वडील आपण पाहतो ते उपस्थित आहेत. विविध सहकारी सोसायटीचे चेअरमॅन आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चनेर इथे चेअरमन म्हणून आहेत. आणि यस सन्माननीय गोपीनाथजी मारुती गंबे साहेब यांचा शुभ सन्मान, विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन तेजसजी नरे आणि त्यांच्या समवेत सागरजी बोबड यांना विनंती करेन. आपल्या शुभ हातानं आपण करणार आहोत विशेष सन्मान गोपीनाथजी गंबे साहेबांचा. रोहा तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण इथे उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आज योगेश दादा गंबे चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्याला करताना पाहायला मिळतात आणि त्यांना एक पाठीवरती एक महत्त्वपूर्ण भक्कम हात ज्यांचा आहे असे सन्माननीय गोपीनाथजी गंबे साहेब इकडे उपस्थित आहेत. त्यांचं निश्चितपणे मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आज ही स्पर्धा संपूर्ण रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती लाईव्ह कव्हरेज होताना पाहायला मिळते. ती संकल्पना योगेश दादा गंबेंची आपल्याला पाहायला मिळते आणि ती उदयास आली आहे. रोहाभर हे चॅनल हे मात्र पूर्णपणे प्रचलित होताना आपल्याला बघायला मिळत आहे. यस, चला मॅचकडे वळतो. ज्या ठिकाणी अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे आपल्याकडे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपातील आलाय. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. फ्लिक करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. मॅच मध्ये अजून काही बाकी राहणार का? एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोरात धावले, थ्रो हातामध्ये राहिला नाहीये. तिसऱ्या धावेसाठी वळणार सुद्धा आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या 3 धावेने धावफलकावरती वाढ. 3 धावेने धावफलक पुढे सरकला जातो. 46 धावा अजूनही विजयासाठी. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. 10 चेंडू 3 धावांची गरज. प्रेक्षक सगळे म्हणत असतील की 3च तर पाहिजे ना, 6 पाहिजे होते तेव्हा एकच होतं की अमित कडून 6 किंवा मोठा फटका येऊन मॅच लवकर संपवावी. नंतर 3 धावा धावून पूर्ण झाल्या. अजून सुद्धा आपल्याला या 3 धावांसाठी वाट पाहावी लागणार. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. जर या इथून चेंडू जर निर्धाव स्वरूपातील पडले तर मजा येणार. आणि दुहेरी फटका मारायचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर. चौकार मिळतोय आणि आपण पाहतोय अर्थात विजयी ठरतोय तो म्हणजे अर्थात श्रेयस 11 धाटाव संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचा आभार. तुषार कांबळे आपले 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते घेऊन जायचे आपण. तुषार कांबळे टोटल 700. तुषारसाठी 700 रुपयाचं पारितोषिक टोटल आलेलं आहे ते घेऊन